आज तुमच्यासोबत मी खिचडीची रेसिपी शेअर करत आहे. कुकरमध्ये आपण ऑइल टाकून घेतलं आहे. थोडीशी मी खडे मसाले टाकलेले आहे. त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं. आता मी सर्व पहिलेच कट करून घेतले आहे. कांदा बारीक चिरला टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. बारीक चिरली मिरची पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. मग चांगलं त्याला फ्राय करून घ्यायचं. मिरची कांदा वगैरे टाकलं त्याला फ्राय करून घेऊ आपण. त्यानंतर आपण टमाटर बारीक चिरलं ते पण टाकून घेऊ. त्याला पण थोडा वेळ टमाटरला चांगलं फ्राय करून घेऊया ऑइलमध्ये. त्यानंतर आपण थोडंसं तिखट पावडर टाकू. त्यानंतर धनिया पावडर टाकून घेतलेला आहे मी. हळदी पावडर. त्याला पण चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण तांदूळ, मी इथं इंद्रायणी तांदूळ घेतले आहे खिचडीसाठी. त्यानंतर मी 2 प्रकारच्या डाळ घेतल्या आहे. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. तिला मी अर्धा तास भिजू घालून ठेवले होते मुगाच्या डाळीला आणि तुरीच्या डाळीला. त्यानंतर आपण खिचडीमध्ये ते पण टाकून देऊ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ. त्यानंतर पाणी घालून घेऊया. चवीनुसार नमक टाकून झालेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया. त्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आपण. ही झाली आहे आपली साधी सिंपल खिचडी. जर तुम्हाला खिचडीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.